हा गेले होते ते, पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की ज्या वेळेस अजित पवारांना ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही आणि 84,000 मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली. मग उभाटा असेल किंवा त्यांचा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, अशी काय घाई आली की लगेच 8 दिवसामध्ये या माणसाला पळावं लागतंय. आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते, मग आता त्यांना काय म्हणावं मी? गद्दार $2+2 म्हणजे यांना काय म्हणावं? शेवटी एवढी गद्दारी तर माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही. मी तर गद्दारी पक्षाशी केली नाही, भगव्याशी केली नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही. हे तर सरळ शरद पवारांशी गद्दारी करताय. त्यांना माहिती आहे त्यांचे जे बरवटलेले हात आहे, मजूर फेडरेशनचे जे 10 कोटीचा प्रॉब्लेम आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे, अटलांटा आहे, 4 वर्षाची झालेली शिक्षा आहे, हे सगळं बाहेर येईल. तो फिर बचाव, त्या पद्धतीने बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. पण आम्ही काही त्यांना सोडणार नाही.